नमस्कार शेतकरी मित्रांनो. तुम्ही तुमच्या शेतीची माती सुपीक करू इच्छिता? कमी खर्चात जास्त आणि दर्जेदार उत्पन्न हवंय? मग हिरवळ खत आहे तुमचा नैसर्गिक आणि खात्रीशीर उपाय. आज आपण जाणून घेणार आहोत हिरवळ खत म्हणजे काय? त्याचे प्रकार, जमिनीप्रमाणे कोणती पिकं निवडावीत आणि विशेषतः संत्रा लागवडीसाठी ते कसं वापरावं. चला तर मग करूया. हिरवळ खत म्हणजे अशी पिकं जी मातीच्या आरोग्यासाठी पिकवली जातात आणि शेतातच नांगरून किंवा कापून मातीमध्ये मिसळली जातात. ही पिकं मातीला नायट्रोजन, सेंद्रिय पदार्थ आणि सूक्ष्म जीवसृष्टी पुरवतात. विशेषतः संत्रा बागांसारख्या बागायती शेतीत हिरवळ खत मातीचा कस वाढवतो, पाणी धरून ठेवण्याची क्षमता सुधारतं आणि उत्पादन वाढवतं. हे पूर्णपणे नैसर्गिक आहे, म्हणजे रासायनिक खतांवर अवलंबून राहण्याची गरज कमी होते. पूर्णतः बंद नाही, पण कमी नक्की होते. हिरवळ खताचे प्रमुख प्रकार खालीलप्रमाणे. तर काय असतं की शेंगवर्गीय पिकं, म्हणजे ज्या पिकाला शेंगा लागतात तशी पिकं. यात बोरू, चवळी, मूग, उडीद आणि गवार येतात. ही पिकं मुळांवरील गाठीद्वारे नायट्रोजन स्थिरीकरण करतात. आणि दुसरा प्रकार काय आहे? न शेंग न शेंगा वर्गीय पिकं. यामध्ये काय येतं मग, म्हणजे ज्याला शेंगा येत नाही, मका, ज्वारी, ते जे मातीला भरपूर सेंद्रिय पदार्थ देतात आणि जमिनीची धूप रोखतात. आणि काही कायमस्वरूपी पिकं असतात, जसं सुबाबूळ, अल्फाल्फा, जे संत्रा बागेत दीर्घकालीन सुपीकतेसाठी लावली जातात. प्रत्येक पिकाची खासियत आहे आणि तुमच्या जमिनीच्या प्रकारानुसार तुम्ही योग्य पिकं निवडू शकता आणि निवडायला पाहिजे. आता हिरवळ खत निवडताना तुमच्या जमिनीचा प्रकार लक्षात घ्यावा लागतो. चला तर पाहूया कोणत्या जमिनीत कोणती पिकं उत्तम आहेत. लालसर वाळू मिश्रित जमीन, जी प्रामुख्याने संत्रा लागवडीसाठी उपयुक्त असते. त्यामध्ये कोणती पिकं घ्यावीत? बोरू, चवळी, गवार आणि सुबाबूळ. ती का निवडावी? ही जमीन हलकी असते, पाणी लवकर निघून जातं. बोरू आणि चवळी कमी पाण्यात वाढतात आणि मातीला नायट्रोजन देतात. काळ्या जमिनीमध्ये काय पेरायचं? बोरू, मूग, उडीद आणि घेंचा. ही का निवडावी? काळी जमीन पाणी धरून ठेवते, पण सेंद्रिय पदार्थ कमी असतात. ही पिकं मातीची रचना सुधारतात आणि सेंद्रिय पदार्थांमध्ये वाढ होते. काही काही ठिकाणी काय असतं? पाणथळ, दलदलीची जमीन असते. तर तिथं कोणती पिकं घ्यावी? घेंच्या. का निवडावी? पाणथळ जमिनीत ही पिकं चांगली वाढतात आणि नायट्रोजन पुरवतात. आणि काही ठिकाणी खारवट जमीन असते, तर तिथे पण घेंचा. खारवट म्हणजे तिथे क्षाराचं प्रमाण खूप जास्त. तर घेंच्या का निवडावी? कारण ते क्षारता कमी करण्यासाठी आणि सुपीकता वाढवण्यासाठी उपयुक्त असते. तर आपण संत्रा लागवडीसाठी लालसर वाळू मिश्रित जमिनीत जास्त उपयुक्त काय आहे? बोरू असतो. कारण तो मातीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता आणि नायट्रोजन वाढवतो. तर आता आपण बघूया हिरवळ खताची लागवड कशी करावी. तर साधारणतः पेरणी मे ते जूनमध्ये, म्हणजे पावसाळ्याच्या सुरुवातीला करावी. संत्रा बागेमध्ये असेल तर संत्रा झाडाच्या ज्या मोकळ्या जागेत पेरणी करा. तर साधारणतः बोरूची प्रति हेक्टर 20-25 किलो बियाणे लागू शकतं आणि 30 सेंटीमीटर अंतरावर पेरा. आणि चवळी असेल तर 15-20 किलो बियाणे पुरेसे आहे. ते कमी जास्त लागू शकतं, ते तुमच्या पेरण्यावर डिपेंड करतं.
आणि 30-35 दिवसात पीक छान वाढतं, हिरवंगार शेत होतं. त्यानंतर आपण काय करायचं, त्याला फुलं येण्यापूर्वी हलक्या नांगरणीने मातीमध्ये मिसळा. पण संत्र्याच्या झाडात जेव्हा आपण पेरतो, आता आमच्या बागेत तर बेडवर संत्रा आहे. पण जेव्हा आपण पारंपरिक पद्धतीने संत्र्याचा बगीचा लावतो, तेव्हा त्याच्या मुळाला इजा होऊ शकते. म्हणून नांगरताना काळजी घ्यायची, की संत्र्यांच्या मुळाला इजा होणार नाही. आणि काय असतं, हे सगळं असताना पाणी व्यवस्थापन पण खूप महत्त्वाचं असतं. म्हणून संत्र्याच्या बागेमध्ये लाल वाळू मिश्रित जर जमीन असेल, तर तिथून पाणी लवकर निघून जातं. त्यामुळे तिथे ठिबक सिंचन वापरा. ठिबक सिंचन सगळ्याच जमिनीसाठी उपयुक्त असतं, कारण त्यामुळे पाण्याची बचत पण होते. पण लालसर वाळू मिश्रित जमिनीसाठी तर ते एक प्रकारे वरदान ठरतं. संत्रा बागेत बोरूचा वापर करा. बोरू लवकर नायट्रोजन देतो आणि सुपीकता राखतो. तर आपण आता हिरवळ खतं पाहिले, जमिनीनुसार पण पाहिले, तर त्याचे फायदे काय होतात? तर कुठलीही जमीन असो, हिरवळ खताचा फायदा हा होतोच. तर काय होतो? मातीचा कस वाढतो, नायट्रोजन आणि सेंद्रिय पदार्थ मातीला मिळतात. उत्पादनात वाढ होते. तुम्ही जर हिरवळ खतं नेहमीच जर तुमच्या जमिनीत देत असाल, तर उत्पादनात नक्कीच वाढ होते. संत्र्याच्या उत्पादनात 15-20% वाढ होते, फळाचा आकार वाढतो, गुणवत्ता सुधारते आणि खर्चाची बचत होते. रासायनिक खतावरील 20 ते 30% खर्च नक्की कमी होतो. जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. लालसर वाळू मिश्रित जमिनीत पाणी जास्त काळ टिकतं आणि ॲक्च्युली हे सगळं काय, हे पर्यावरण पूरक आहे. रासायनिक खताचा आपण वापर कमी केला, याचाच अर्थ आपण पर्यावरणाच्या संरक्षणाला हातभार लावला. आणि या सगळ्यात काय होतं, मातीची धूप कमी होते. हिरवळ पिकं मातीला बांधून ठेवतात. विशेषतः लालसर जमिनीसाठी तर ते खूपच उपयुक्त आहेत. तर आम्ही आता तुम्ही बघू शकता, आम्ही आमच्या शेतात मागच्या वर्षी हे लावले होते. मला वाटतं बहुतेक कुठलं पीक आहे आठवत नाही. मूग किंवा मूग असावा. आणि त्यामुळे आमचे बगीचाही बघू शकता बाजूला किती छान झाडं झालेले आहेत. तर आणि जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता पण थोडी वाढली असावीच. तर आम्ही फक्त आता एकदा केलं आणि आम्ही हे असं दरवर्षीच करणार आहे. तर तुम्ही पण हिरवळ खत वापरून तुमच्या संत्रा बागेला नवं जीवन देऊ शकता. संत्रा बागेलाच नव्हे, तर कुठलंही पीक घेतलं तरीही हिरवळ खत हे त्यासाठी छानच आहे. आणि काय आहे, की कुठलंही पीक आपल्याला घ्यायचं असेल, तर मातीचं आरोग्य हे उत्तम असायला हवं. आणि आपण रासायनिक खतं जेव्हा नेहमी वापरतो, तर मातीचं आरोग्य बिघडतं. मातीचं आरोग्य हेच शेतीचं भविष्य आहे. हिरवळ खत वापरा. तुमची संत्रा बाग किंवा इतर शेती समृद्ध करा. अधिक माहितीसाठी आणि बियाण्यांसाठी जवळच्या कृषी केंद्राशी संपर्क साधा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.